भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे कंबरडे मोडले। भारतीय सैन्याच्या या शूर पराक्रमाच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती। आज शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। या रॅलीत पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हा अध्यक्ष चेतन सिंग केदारी, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शहाजी पवार, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक गुरुशांत उत्तरगावकर, रवी कैयावाले, विनायक कोंढाल, किसन जाधव आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तिरंगा रॅलीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, त्या निरपराध अशा नागरिकांवर ज्या अतिरेक्याने हल्ला केला, त्या अतिरेक्यांना पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं, त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला। अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं। त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे। हे दाखवण्यासाठी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशाला वर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही, आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो, अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे। आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे, आम्ही सगळे एक आहोत। आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो। सर, विरोधक असं सांगतात की विजय झालाच नाही तरी देखील भाजप विजयोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे। विश्वंभर चौधरींनी या देशामध्ये राहून देशाबद्दल अशा पद्धतीची वक्तव्य करणं खरं अर्थ चुकीचं आहे। सेनेबद्दल गैरविश्वास दाखवणं चुकीचं आहे। आता यावेळी तर सगळे पुरावे सेनेनं हल्ला केल्यानंतर कुठले तळ उडवले आणि याहीपेक्षा अगदी पाकिस्तानमधल्या सगळ्या नेत्यांनी, सेनाप्रमुखांनी अतिरेक्यांना अंतिम श्रद्धांजली वाहतानाचे फोटो आपण सगळे बघितलेले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीनं मला वाटते बोलू नये। अशा प्रसंगात उलटा आम्ही सगळेजण एक आहोत, भारत एक आहे, आम्ही देशाच्या सैनिकांसोबत आहोत, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी व्यक्त केली पाहिजे। त्यामुळे मला वाटतं अशी वक्तव्य कोणी करू नये। भारतीय सैन्याचे मनोधैर्य वाढले पाहिजे, सर्वसामान्यतः सैनिकाचा सन्मान झाला पाहिजे या हेतूने या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली। द्वेषाचा चष्मा असलं की कुठल्याही गोष्ट चांगल्या दिसत नाहीत। तुम्ही आम्ही सगळेजण शुद्ध नागरिक आहोत। इतक्या मोठ्या प्रमाणातली कारवाई केलेलं संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे। पाकिस्तानमध्ये किती शहरांमध्ये आपल्या मिसाईलच्या माध्यमातून हल्ले झालेले, ड्रोनच्या माध्यमातून हल्ले झालेले आहेत आणि पाकिस्तानने आपल्या समोर गुडघे टेकलेले आहेत, हे देखील आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। एवढ्या सगळ्या मोठी कारवाई होऊन देखील विरोधकांना जर फक्त राजकारणात दिसत असेल तर त्यांच्या स्वभावाला आपण दुरुस्त करू शकत नाही। सावरकरांचा अपमान केला जातोय, त्याचबरोबर सावरकरांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात केली आहे। आपलं काय नेमका संदेश द्यायचा? वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं देखील या स्वातंत्र्य चळवळीसाठी मोठं योगदान आहे। त्यांचा पुतळा आपल्या सोलापूर शहरात, आपल्या मतदारसंघात आहे, त्यामुळं आवर्जून या ठिकाणातून सुरुवात केली। उन्हाची तीव्रता आणि सोलापुरातली एकंदरीत कामाचा दिवस होता। सूचना होत्या की 2 किलोमीटरच्या आत त्या यात्रेचा समारोप व्हावा, म्हणून या ठिकाणातून निवडणूक केली। स्वातंत्र्यासाठी देशातील प्रत्येक महापुरुषाने आपल्या आपल्या पद्धतीने योगदान दिलेले, त्या सगळ्या राष्ट्रपुरुषांचा, महापुरुषांचा आपल्याला आदर अभिमान आहे। एकीकडे म्हणजे विजय साजरा करतात, ठीक आहे, दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार मध्य प्रदेशमध्ये त्यांनी जे सोफिया कुरेशी बद्दल टीका केलेली आहे, तर सर्व देशभरातून संतापाची लाट उसळलेली आहे त्यांच्या विरोधातच। त्यांच्या वक्तव्य मी ऐकलेलं नाही आणि त्यांचं वक्तव्य जर तशा पद्धतीने झालं असेल तर आम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही। परंतु 140 कोटी लोकांनी जे सैन्याबद्दल किंवा सोफिया कुरेशी यांच्याबद्दल जे आदर अभिमान बाळगलेला आहे, त्या अभिमानाकडे आपण निश्चितच बघितलं पाहिजे। कोणी एखादी व्यक्ती जर नकळत जरी चुकली असतील तर त्यांना निश्चितच पक्ष त्या स्तरावरती सूचना आणि योग्य त्या भूमिका घेतील। आपल्या सगळ्यांना निश्चितच तिन्ही सैन्य दलांच्या अधिकारी आणि विशेषतः सोफिया कुरेशींचा जी कारवाई त्यांनी केलेली त्याचा आपल्या भारतालाच नाही तर देशातील, जगातील सगळ्यांना अभिमान आहे। आपण नेहमी म्हणतो हा देश APJ अब्दुल कलामांच्या विचारांना सलाम करतो।